श्री क्षेत्र करंजे बारामती येथील श्री सोमनाथ महात्म्य. श्री सोमनाथाय नमः. श्री सोमनाथाय नमः. श्री सोमनाथाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री उमापतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सर्वत्री जगद्देवाय नमः. श्री सोमनाथाय महादेवाय शंभवे शिवशक्ती स्वरूपाय शंकराय नमो नमः. आरती विनवी गजगळा मंगलकाई तुझी लीला 14 विद्या 64 कला निस्सिम जाणसी मोरया. नमितो आता ब्रह्मकुमारी मयूरवाहने वागेश्वरी विनाशोभे विजय करी सरस्वती माऊलीये. तुझे कृपे निश्चिती पांगुळ वनवनासी जारिती जन्म अंधरत्ने पारखती तुझे कृपे जननीये. आता हेची मागितो दान माझे जीवाघरी बैसोन सोमेश्वर ग्रंथ करी पावन विजयेश्वरी ब्रह्मनंदिनी. नमिली देवी शारदा माता सोमनाथ महात्म्य लिहितो आता. उभयता यावेशार्था क्षण न लागता पवनगती करंजे ग्रामे पुण्य पावन भूतकाळी गवळ्यांचे आदिस्थान. भक्तिमार्गे सोमनाथ स्वयंभू होऊन राहते झाले चिरकाल. भीमथडी तालुक्यात ठाणे बारामती पुणे जिल्ह्यात दक्षिणेस नीरा नदी 2 कोसात इत्यर्थ करंजे ग्रामीचा. तया करंजे ग्रामी एक गवळी महादो नामे कुटुंब मेळी आनंदित असे सर्व काळी कलत्र मालू समवेत. ऐसे असता एके दिनी योगी आला तया स्थानी महादुने अति आदरे करुणी शिवयोगी नेला घरासी. आई बाप सांगती योग्यासी पोटी मूल नाही आमचे महादुसी. काही उपाय सांगा त्यासी म्हणून प्रार्थितो शिवयोग्या ते. तया घालूने स्नान उभयतानी षोडोपचारे पूजा करून षडसन्नाचे घातले भोजन. तेणे शिवयोगी संतोषित संतोषन योगी म्हणत मी आलो तीर्थे फिरत. स्थान विख्यात सोरटी सोमनाथ तेथीचा महिमा न वर्णवे. ऐसे बोलता योगी वचन मालू धावून धरी चरण. महाराज तो सर्व महिमा मज सांगून कृपा मजरवर करावी. ऐसे सतीचे ऐकून वचन योग्याने तिचे जाणून अंतःकरण. कोणान कळत जाण मंत्र उपदेशी पंचाक्षरी. मालू असे सासूर वाशिण योग्याने मस्तकस्थ ठेवून पूर्ण कृपा करून म्हणे नित्य पूजी सोमनाथा. सतीशी सांगे नित्य नेम मध्यरात्री वाळवंटी लिंग. कोणान कळत जाण अंतरी सोमनाथ आठवून आनंदी पूजावा. ऐसी 12 वर्षे सेवा करी मग प्रकटेल त्रिपुरारी. सांगेन सकळ सविस्तरी मग इच्छा तुझी पूर्वीन. ऐसे उपदोषिणी सतीसी योगी गेला तीर्थयात्रेसी. मागे मागून सांगितल्याहून विशेषी आचरती झाली नेमासी. सौराष्ट्र देशी सोमनाथ स्वयंभू स्थान आहे विख्यात. पातकियांचा उद्धार तेथ ते स्थानी होत असे. मालू ऐकोनी कीर्तीचा प्रभाव हृदय धरुणी शुद्ध भाव. गिरजापती सोमनाथ महादेव पूजो लागली प्रेम भरे. ऐकता प्रकार पूजेचा मन होय विस्मित साचा. दिन नटळे टाळी नेमाचा मालूबाई प्रतिव्रता. गावाबाहेर जाऊन सोमनाथ मनी आठवून वाळवंटी लिंग करून प्रेमभाव पूजितसे. घरच्या कामधंद्यातून दिवसा सवडन होय जाण. मध्यरात्रीस पूजेस जाऊन सोमनाथ पूजितसे. दिवसा असे निहारारी कोणान कळत ठेवी एक भाकरी. आणि दूध गडू भरू तेथे नैवेद्या देतसे. ऐसी 12 वर्षे सेवा करिता लिंगातून ध्वनी निघाला. तत्वता उद्या पूजेसी यावे सोरटी सोमनाथा. मालूबाई प्रतिव्रते मग विस्मित झाली मुनी म्हणे मी आहे सासूर वासिनी. कैसी येऊ तुमचे सानी सांगा मज सोमनाथा. हे पती सकळल्यावर त्रास मज देतील फार. मज करतील हाणमार
काय करू सोमनाथा. सतीचे शब्द ऐसे ऐकूनी पुन्हा लिंगातून निघाला ध्वनी. तुझं विमान पाठवूनी पूजेसी नेईन जाणीजे. तू चिंता न करी मनी नित्य तुझं विमान पाठवूनी पूजेसी नेईन आपुले स्थानी परत विमानी घालवीन. डोळे झाकून करी ध्यान तितक्यात येईल विमान. त्यात तुझं त्वरित बैसवून पूजेसी आणतील सत्वरी. मगही तुका धनी होऊन मालूस सर्व कळविले जाण. मग नित्याप्रमाणे पूजा करून घरासी आली मालाई. मग दुसरे दिवशी मध्यरात्र झाली पूजेची सामग्री सर्व केली. मालू गावाबाहेर आली सोमनाथ मनी आठवी तसे. ती तुक्यात आले विमान मालूस बैसविली जाण. तात्काळ पावली सोमनाथ स्थान पूजा करी आनंदे. गृह त्यजुनी जाये दूर डोळे झाकून म्हणे हर हर. तात्काळ देखे सोरटी सोमेश्वर मनेच्छा पूजितसे. काठेवाड प्रांत ऐशी योजन तेथे असे सोरटी सोमनाथ स्थान. प्रत्यही मध्यरात्रीस पूजा करून शिवप्रसादे येतसे. ऐसे होता बहुत दिन शंका आली पती लागून. ही कोठे जाते न कळे जाण हिचे कवटाळे कळेना. मग पुसे स्त्रीपती तू मध्यरात्री कोठे जाती. सती म्हणे सोमनाथ पूजे प्रती. जाती जाण पती राया मिथ्या भक्ती मिथ्या ईश्वर. कैसी पूजा कैसा शंकर महादू गवळी मालूचावर. अपशब्दे शिणवी श्रियेते. ऐसी मालूची निंदा एकदा क्रोध झाला सोमनाथा. यासी नवल दाऊ आता एरवी सतीस छळील. मग सोमनाथ त्रिलोचने महादूचे मनात भरविले जाण. आपण बसावे पाळत धरून मग स्त्रियेचे वर्तन कळेल. ऐसे आणूनी मनात सेजेवरी झोपेचे मिश घेत. मग आली मध्यरात्री भरत मालू पूजेसी चालली. पूजेची वेळा मध्यरात्री बेलपुष्पे घेऊन मालू सती. जात असता साध्वीचा पती संशयाब्द नागे निघे. म्हणे ही कोठे जाती पहावी याची प्रचिती. अवेळी मध्यरात्री सन्मार्गी की कुमार्गी बनली असावी झारकर्मी. म्हणून या गाठावी वर्मी ऐसा हेतू धरुणी मनी. पाहतो पूजा कांतेची ऐसी धरुणी पाळत. महादू गवळी मागे जात तो विमान आले अकस्मात. बैसली मालू ते धवा विमान आला गले मार्गाला. महादूने माचवा धरिला तत्काळ पोचली सौराष्ट्र देशाला. सोमेश्वरा सनिध लगबग करोनी महादू गवळी गुप्त राहिला एके स्थळी. काय करती हे पाहू सकळी म्हणून उभा राहिला. खाली उतरोनी मालाबाई द्वारावरी थाप देई. देवा मी आले मालाई आत घेई सत्वर. ऐकुनी मालूचे उत्तर आतून बोलले सोमेश्वर. तुझे मागे आला धनार यास्तवत्वा परत जावे. मागे पाहे मालाई तव तेथे कोणी नाही. देवा लबाड बोललास तुही द्वार उघडी त्वरेशी. आजी ओढवले घोर विघ्न बहुत दिवसांचा हा नेम. देवान करावा अनुमान सेवा घेईजे प्रीतीने. न उघडाल दरवाजाशी घात करीन आपले प्राणाशी. हे सत्य जाणवे मानसी सोमेश्वरा पहावो. द्वार उघडवणी घेतली यात पूजा केली असे निवांत. नित्याप्रमाणे गुप्त निघून जात विमान मार्गे करंजासी. गृही जाता मालूसती सासुर वाचिनी परमयुवती. नणंदा जावा भावाप्रती देवा परी मानितसे. परमप्रतापी गरजत काळ सासू सासरे असती सकळ. सर्वतः वृत्तांत अखिल मालूबाईचा समजला परी करीती टीका. वर सोडोनी जाय अनेका ही रांडवी वशी देखा. परम जाण पापिष्ट आहा जन्मा काय केले. कवळी कुळासी डाग लाविले आमुचे मुखास काळे आणिले. महादृष्टी होशी तू जाराचे लागोनी ध्यानी. आपले घरास लाविला अग्नी. आता काळे तोंड करूनी जगा माझी मिरविसी. ऐसी विटंबना बहुत रीती एकमेकांशी तोंडे करीती. ते ऐकोनी मालूसती क्षीण चित्ती होतसे. मधी आठवणी सोमनाथ ध्यान. मालूबाई करी रुदन नणंदा जावा विशाळ बाण. हृदया लागी खोचती मालू तो दिवटा लाविला. तीही लोकी उजेडा पाडला. जारास सापडेली स्वपतीला. या लज्जेस्तव गेला तो वनात. ऐसाच भास झाला घरचे मंडळी. आणिक जनातही सर्वा सकळी. पुढे कदा कैसी वर्तली तेची श्रोती ऐकावी.
ऐशा या व्यवसायी बहुत त्रास ठाई ठाई परीन क्षणता मालुबाई मालुबाई सोमनाथ पूजितसे दीनदयाळू जगयंचा शिव जाणोनी प्रतिव्रतेची केव भुजंग रूपे करंजासी वास्तव्य केले असे चिरकाल सांगितले साध्वीस स्वप्न कपिला गोरश भक्षणार्थ येईन मगत्वा अक्षयी घ्यावे दर्शन सत्यमानी प्रतिव्रते सर्परूपे दुसरे दिनी सोमनाथ कपिले जवळी येऊनी रमते झाले दुग्ध पाणी तव गुराखी पायने देखील समर्थ आले सर्परूपे अनोळखी गुराखी थरथर कापे धेनुसी कासे दंशले सर्पे म्हणून आरोळ्या मारिल्या कोणी न येती राणी हातीची कुराड भिरकावली त्यांनी तक्षणी मस्तकी प्रहार होऊनी विलगीत झाले महाराज खरेच पडली मस्तकाला गुप्त झाले तात्काळाला रात्री स्वप्न मालुबाईला वृत्तांत निवेलेला ईश्वरी इतुक्यात आली उरे तव गुराखी देखिला सामोरे स्वप्नाचा आठव होता त्वरे पुसू लागली गुराख्यासी तयाने सांगितला वृत्तांत होती कामधेनू चरत कोणीकडून आले फिरत विस्तीर्ण रूपी भुजंग धेनू वेष्टिली सर्पाने आरोळ्या मारिल्या मोठ्याने आले नाही कोणी धावूनी मग कुऱ्हाड भिरकावली कुऱ्हाड मारली लागे मस्तकी खोच दिसू लागे आता सानिध्य वारुळ वेगे गुप्त झाले तक्षणी ऐसे सांगता खोमण्यांनी मग दचकली अंतःकरणी म्हणे बरी न झाली करणी मग त्रासे तयावरी अरे दुष्टा घात केला माझा स्वामी त्वा मारिला मज पापिणीस विसर पडला स्वप्नी सांगितले असून गृहधंद्यामध्ये रमले सद्गुरूचे ध्यान विसरले स्वप्नाप्रमाणे नाही वर्तले म्हणून घात झाला असे जर गेले असते राणी तरी का मारिले असते त्यांनी समर्थे स्वप्नी सांगितले असुनी चांडाळीन मी झाले हो किती तरी दुर्दैव मत प्रेमे आले देव भेटही नसता सोशिला घाव कुऱ्हाडीचा मस्तकी हाय हाय हे सोमेश्वरा मजसाठी घेतेले मारा पुनरपी चांडाळणीचे घरा कधी न येशी वाटते धिक्कारो सो माझे जन्मा वेष्टुने गेले नरक कामा काय लिहिले लाटी ब्रह्मा कैसे मज कळो येईल ज्यांचे चरणी मृत्तिका दृष्टी न पडे समर्थांधिका तो मजसी बोले सखा विरह दुःख सोसवेना अरे तू गुराख्या खोमणिया माझे स्वामी समारले घाया तुझे हस्तपात झळोनिया जातील जाण निर्धारे त्यांचे मुखाचा दुग्धग्रास काणीला तव दरिद्रे हिंडसी महिला अन्नोदका विणे पडेल घाला तुझवरी सत्य जाणबा कुऱ्हाडीचे घाये करोनी स्वामी तळमळले असतील मनी मनोच मूर्छना सावरी वाळुळी गेले असतील आता तुझ शापही देतील रवरवी कीटक भोग कल्पांती तुझ ठाव न मिळेंती सत्यवानी बोलाते ऐकोनी सतीच्या शापाते खोमणा भयभीत झाला चित्ते मग आठवी शिवहराते कर्ण कळे झाली आता देवा काय करू शाप मज वदला महागरू कोण काढील पैल पारू तुम्हा विण सोमनाथा आता मज कोण सोडविणार तू कृपा सागर सोमेश्वर तव दया करी दिनावर सोडविया आकांती हर हरे शंकरा अज्ञानावरी कृपा करा तारा या शापुर मुद्रा हेची आता मागतो जय जयाजी सोमेश्वरा दीनानाथा गौरीहरा कृपा सागरा दया करा अपराधिया मजवरी तुम्ही सर्परूपे तत्वता गोदोहन करीत असता न जाणोनी अर्पणानाथा केला तव मस्तकी कुठार गाय देवा अनंत रूपे तू हरिसी वेदी पुराण ख्याती येसी परीन कळे मज पामरासी चंद्रशेखरा सोमनाथा मी तो अत्यंत वागी तुझे महिमान कळे मज लागी काय वाचा मने वेगी शरणागत मी तुम्हा अल्पमती मी दुर्बळ परिशरण आलो तुझ केवळ तू दयानिधी दीनदयाळ अपराध्या क्षमा करी ऐसे खोमणा विनंती करीत साष्टांग नमस्कार घालीत कंठ झाला सद्गतीत प्रेमभरित जाहला ऐकोनी खोमण्याचे स्तवन सोमेश्वर झाले प्रसन्न म्हणती तू चिंता न करी जाण सत्य सत्य त्रिवाजा
तू काही न करी चिंता, मालू शापन बाधे तत्वता, आणि कवर देतो आता तोची आता एकी जे. आम्ही आलो मालू भेटीसी, प्रथम तू भेटलासी आम्हा, आणि त्वाच कळविले माळूबाईसी. तेणे प्रगट जगी झालो मी, तेणे मज आनंद झाला फार. तव मस्तकी भयकर मी ठेविला साचार, खेद तुवा न करावा आणि पुढील भविष्य उत्तर. पुढे मी प्रगट होईन लिंगाकार, श्रावण मासी सरता सोमवार. यात्रा होईल जाणीजे, त्या यात्रे माझी जाण. आडवा येऊन चालवीन मान, तू चिंता न करी जाण. असत्य न मानी बोलाते, ऐसे बोलून शांत केला. कोंबण्याचे मस्तकी हात ठेविला, पाहता क्रोधावली चित्ताला. मालूबाई ते दवा म्हणे, कैसा भोळा तू निर्लज्ज. माल खाऊनी करीशी चोज, वर देऊनी बोलीसी गुज. लाज नाही तुझ सोमनाथा, केले असता तपासनु अष्टान. तयासी न पाळसी विलोकून, दुष्टासी वर देऊन जाण. उद्धार करीशी तयाचा, ऐसे शास्त्र गहंती लिहिले जाणा. बाणासुर तारकासुर, रावणा भस्मासुर आणि कुंभकर्णा, वर देऊनी विष्णू कष्टविला. विश्वामित्रे तपश्चर्या केली, रंभा पाठविनी सर्व बुडविली. 60 सहस्रे वर्षे व्यर्थ घालविली, ऐसी करणी तुमची असे. ऐसा मोठ्यांच्या या गती, येथे माझा पाड किती. केव्हा फसविशील मज प्रीती, हे नकळे मज सोमनाथा. एकता सतीचे निष्ठुर वचन, सोमनाथ बोलते झाले तिला गुण. का तू ऐसी बोलती संभाषण, सांग सती मज आता. तू का त्रासली संतरी, कोणते संकट पडले भारी. ते मज सांग सत्वरी, सद्गुण राशी गुण सरिते. तुझी भक्ती वाढली फार, म्हणून खोमण्यासी दिदलावर. गंगा जळासी घेऊन नीर, गंगे माझी सोडिले. तू जरी केली नसती सुभक्ती, मग खोमण्याची कैसी उद्धार गती. तैसे लेंडर ओळ सरी तसे जाती, तैसे जी येथे झाले असे. खोमणा जरी तुझा नोकर, सती तू त्याची धणी न थोर. येथे मी काय केला अन्याय फार, सांग सती मज आता. माझे दर्शन जासी झाले, ते दप्पाती नाही गेले. ती तुके सर्व उद्धरिले, शास्त्रगंती पाहे तू. आता मनी करी विचार, यात काय बोललो कपट साचार. ते मज सांग निर्धार, मालूबाई सत्य तू. ऐसे प्रभूचे ऐकता भाषण, मालू जो बोलती झाली जाण. देवा तुझ बोलले कठोर वचन, अन्याय थोर झालासे. देवा तुम्हा मारिले कोमण्यांनी, म्हणून मी त्यास वदले शापवाणी. तो प्रिय झाला तुम्हा लागुनी, म्हणून दुःख वाटते मना. की पुजेसी आता त्वरित, तो देऊळ अंगावरी पडित. तैसे मज झाले तेथ, काय करू सोमनाथा. व्याघ्रा ते धेनू भिवून, जाय पाठी राख्याशी धावून. तो तिचाच घेई प्राण, तैसे आता मज झाले. असे मी पापी दैवहीन, स्वत्मी समक्ष वेळा भेट देऊन. घेतेले नाही हित करून, कुबुद्धी मी अल्पमती. म्हणे तप सत्व बुडाले सकळ, वृथा माझे गेले तपफळ. मग कंठा मोकळा करोनी वेल्हाळ, रडती झाली ते दवा. आक्रोश करीती नार, लोळतसे धरणीवर. दोन्ही नेत्री वाहे नीर, हाहाकार करीतसे. गडबडा लोळे सुंदरी, सेवेची जाऊन चरण धरी. करुणा भाकी पदर पसरी, तारी मज सोमनाथा. जय जयाजी सोमनाथा, मी अपराधी तत्वता. तव चरणी ठेविला माथा, क्षमा करावी मजवरी. माझे अपराध गणित, नाही तयासी परिमित. कृपाळू तू दीनानाथा, क्षमा करणे दयाळा. न कळोने तुझा महिमा, अपराध गळले पुरुषोत्तमा. क्षमा करी आत्मा रामा, बालिका मी असे तुझी. तुझी माझी माता पिता, दिनो वंदो सोमनाथा. लेकरावरी जी सर्वथा, कोप आता न करी. एकोणी मालूची प्रार्थना, दया आली त्रिनयना. काय बोलिला कैलास राणा, तेची आता परिसावे. वत्से मालू तू एक, कागे रडसी करीसी शोक. मग उचलोनी तात्कालिक, पोटासी धरिले सोमनाथे. नेत्रीचे पुसोनिया नीर, मस्तकी ठेविला असे कर. म्हणे आता मागवर, जे तुझ असेल मानसी. देवा आता मागतेवर, संतती संपत्ती नको घरदार. भक्तांचा कैसा व्हावा उद्धार, तेची सेवा सांगते.
तुमची स्थाने बहुत ठिकाणी असती, परी ती 12 वर्षे सेवा घेती. तैसे या स्थानी न घ्यावी भक्ती, अल्पसेवेत तृप्त व्हावे. सेवा करावया नेम, सोमसूत्री प्रदक्षिणा 11 करून, उमागंध पुष्प बेल वाहून, सप्तदिनी केल्याने अल्पविघ्ने नसावी. सेवकरिता 14 दिन, शत्रूंची न व्हावी बाधा, कार्य सफल व्हावे सदा. तुमची भक्ती केल्याने 21 सेवा केलिया, महासंकटे जावोतलया. ऐसे वर्तने देवराया, हेची आता मागतसे. सेवा केलिया 42 दिन, विद्याधन लाभावे जाण. लग्नार्थी याची इच्छा पूर्ण, व्हावी जाण महाराजा. भूतपिशाच लागल्यास, सेवा केलिया 3 मास. संबंध अथवा ब्रह्मराक्षस, हे तुक्याही पीडा निवाराव्या. षण्मास सेवा करिता पुष्कळ पुत्रफळ लाभावे तव भक्तार्था. आणि शारीरिक मोठ्या व्यथा बऱ्या करून तोष व्हावे. वर्षे 3 सेवा केलिया, महारोगारी कुष्ठे जावोतलया. ऐसी सेवा घेऊन या, भक्त आनंदित करावे. आपण आला सर्परूप धरून, नाही पाहिले कोणी जाण. नित्य सर्परूप प्रगटून, भक्ता लागे तोष व्हावे. सर्परूपे दर्शन त्यासी द्यावे, कार्य सफळ त्यांचे व्हावे. आनंदित भक्त निघोनी जावे, ऐसे राहटा महाराजा. रूप निघाले थोन राहन, भक्त घेतील उचलवून. त्यास त्यांना व्हावा जाण, हेची आता मागते. विधीपूर्वक पूजा करोनी, उदक भस्मादी गंध बेल वाहोनी. शर्करा दूध युक्त पाजोनी, रमवितील तुझा सोमनाथा. उच्छिष्ट शेष राहिले असता, अमृतची लावावे भक्तार्था. म्हणून जन प्राशितील तत्वता, परिबाधा न व्हावी कदा काळी. भक्त येतील सेवेला, विघ्नबाधा न व्हावी त्यांना. मनेच्छा सर्व सिद्धीला, जावी त्यांची उमानाथा. आता युग द्वापार, पुढे कलियुग कठीण येणार. लोकांची मनेन होती स्थिर, म्हणून अल्पसेवा तुम्ही यावी. सोमनाथा ऐका वचन, दिनी 7 वेळा वाचती हे आख्यान. सांगितली सेवा निम्मी घेऊन, त्यांचे कार्य सिद्ध व्हावे. हे आख्यान गडपठण करिता, दारिद्र्य जाऊनी व्हावी सभाग्यता. वादविवादी जयतत्वता, यावे त्यासी महाराजा. ऐसा वर मागता जाण, निष्ठुर झाली बोलाची आठवण. सोमनाथा फसविशील जाण, म्हणून आकांत करीतसे. ऐसा आकांत करी गवळण, वक्षस्थळ घेत बडवून. दुःखे हृदय गेले पेटून, वाग्बाणे क्षणविले तुझ लागी. मी तव अदंत अपराधी, विचारहीन माझी बुद्धी. तुम्हा बजले नाही कधी, दयानिधी सोमनाथा. काय सांगू गौरी रमणा, चंद्रशेखरा मदन दहना. नाही ओळखिले तुझिया गुणा, निष्ठुर भाषाण बोलिले. परी तू कृपेचा सागर, दया करणे मजवर. मी अत्यंत पामर, तो शागार असे की. आता ऐशिया मज लागी, सोमनाथा तारी वेगी. काय विनवू मी अभागी, लज्जा मज वाटतसे. ऐकोनी मालूची विनवणी, दया उपजली अंतःकरणी. सोमनाथ कवळोनी, काय बोलिले ती पाहोनी सतीच्या भावाते. तया आली सोमनाथे, म्हणे वत्से प्रतिव्रते. स्थिर होई अवलिंबे, सोमनाथा म्हणता खरे. त्वरित मज टाकून झाल बरे, मग मी प्रेम भावे निर्धारे. पूजा करू कोणाची, ऐकोनी सतीचे भाषण. सोमनाथ बोलते झाले जाण, तुझ करिता लिंगाकार प्रगोटोन. स्थायिक राहतो जाणीजे, जेथे केले दुग्धपान. तेथे पहावे उकरवून, वालुकामय लिंग मीच जाण. इच्छा फेडी गे त्वरेसी, लिंग पाशील विलक्षण. दिसेल दुभंगाची खूण, झाली असे कुऱ्हाडीपासून. कोमण्याचे जाणगे आवरी आपुले. रोदनाशी उगीच शंका का घेसी. आता आलो तुझे भक्तीसी, निस्सीम भक्ती पाहुनिया. तुझे जे मागितले वर, ते सफल होती सत्वर. तुझे बोले निवर्तन साचार, सत्य सत्य त्रिवाचा. या आख्यानाचे कथन, कलियुगी होईल जाण. जे नर करतील पठण, त्यांची इच्छा मी पुरवीन. ऐसावर देऊन सोमनाथ पावले अंतर्धान. मग मालू निघाली घरा कारणे, महा आनंदित होऊन या. आता
होते सावधान, मागील कथेचे निरूपण महादू गेला होता पाळती लागून, तेची कथा ऐकावी. तव सोमनाथे लिला मालूसपतीची वार्ता नाही कळविली, गुप्त परत पाठवली. महादू पाहत उभा राहिला, पाहतो तटस्थ राहून, रात्र संपली जाण. आपण शिवालयात जाऊन साध्वी मालू पाहत असे. शिवालय सर्व पाहून सांदी कोपरे हुडकी जाण. मग दचकले अंतःकरण, गुप्त कैसी झाली हो मालू आघाली घरी गुप्त. महादू गवळी राहिला तेथ, मग झाला भयचकित. व्यर्थ त्रेसी गांजिले व पश्चाताप पावे मनी. कैसे जाऊ आपुले सदनी, कवण देश कवणे ठिकाणी. आलो न कळे मज लागी, ऐसे आठवणी मनात. महादू गवळी आक्रांदत, मग धरली पाय वाट. दिवसेंदिवस चालत असे ते रान कर्कश अचाट. गगन चुंबित तरु अफाट, तया माझी तृणदाट. न मिळे वाट चालवया, चुळूक जंबूक व्याघ्र हरी. वराहरीच काननांतरी, हिंडताती उन्मात्ता परी. उग्रवेश द्यावनिया, जाळे केळी कर्दळी सदन. की जेथे रश्मीचे न पावे दर्शन, की अकोंदया लपे गमन. ऐसा भास वाटत असे. बोरी बाभळी पळस शमी, आंबा जांभूळ अनेक नामी. खैभर हिवर कंटक धामी, काननात तरु मिरविती. एक तुराट एकी फुल्लाट, वरकड तीक्ष्ण कटक नट. लोई कनक खंड जाळी अचाट, पर्णकुटिका जैसी की. तया माझी तृण अत्यंत, सावर तरु झाले व्यक्त. तेथे धरा देवीचे शरीर गुप्त, न दिसे वाट चालवया. ऐसे या अरण्यात महादू गवळी चाली चालत, चालताही न दिसे वाट. मग रुदन करीत असे, कटक सराटे रुतती चरणी. मूर्छना येऊन पडे धरणी, जीवा प्रमुख वाळले न मिळे पाणी. कोणी वनिसा वरी त्या ते, जवळ नसे अन्न न वित्त. क्षुधे निघोळ व्याकुळीत, वनांतील कंदमुळे उकरून खात. तेण क्षुधा निववित असे. ऐसा पश्चाताप पावून, मने सतीच छळले पूर्ण. त्याचे पायश्चित्त भोगल्या विण, कदा काळी न सुटे. पश्चातापे होय भक्ती, पश्चातापे मिळे मुक्ती. पश्चातापे पापे जळती, ऐसे शास्त्र बोलत असे. ऐसा पश्चाताप होता त्यासी, दया आली सोमेश्वरासी. तया अरण्य मार्गासी, भस्म चिमुटी फेकितसे. फेकिता भस्म चिमुटी, वाट दिसू लागली अरण्यासी. मग चालता झाला त्वरेसी, लगबत ते करोनिया. तया भस्म चिमुटी पासून, त्याचे हृदय झाले ज्ञान. मग आठव झाला पूर्ण, सोमेश्वराचा ते दवा. मग आठवणी म्हणे मनात, प्रियेचा कैवारी सोमनाथ. मी मानवतीची त्रास देत, परी तो कैकान भियेसी. मना आला ऐसा बोध, मग करीत असे खेद. केला स्वादीचा अपराध, ती मजवरी कोपेल. ऐसे आणोनी आमनी, सोमेश्वर ध्यानीला ध्यानी. देवान कळता करणी, झाली असे मायवापा. ऐसे त्याच लागले ध्यान, सोमनाथ सोमनाथ म्हणून. पाय टाकी उचलून, ऐशा परी चालत असे. चालता चालता जाण, क्षीण नये तया लागोन. मनी आठवी सतीचे ध्यान, किती अपार केली असे. ऐसे कीर्ती करिता भारी, निजमी जाचिले भागोत्तरी. नित्य त्रास हाणामारी, परिती काही न बोलेची. ऐसे आठवणी आक्रंदत, पाऊल पुढे पुढे टाकीत. ऐसे माझे दैवहित, न कळेची मज लागी. आपुले दैवे हिरा लाधला, तो मी गोपणी गृहारिला. तैसे केले मी सतीला, क्रिया नष्ट मी असे. मार्गी असताधन, अंध होऊन चाले जाण. तैसे झाले मज लागोन कर्मभ्रष्ट मी असे. पर्जन्य पडे वृक्षावर, होत असे आनंद थोर. चपला पडून केला चूर, तैसे मी सतीस केले. चपला कुबुद्धी मज लागी, सतीस त्रासले सन्मार्गी. मज सारखा दुष्ट जगी, अन्य कोणीची नसे. दुसरा दुष्ट नसे कोणी, ऐसे यार बळे तो मनी. तारा सोमनाथा मज लागोनी, ऐसी विनवी करे जसे. माझी स्त्री अत्यंत पवित्र, ती ऐसी मी छळले फार. मज सारखा पापी नर, नसे सृष्टीत पाहता. मालू महापतिव्रता, मम पत्नी म्हणून तत्वता. तिचा अधिकार न पाहता, वृथा छळिले म्यादुष्टे. धिक्कार असो माझे जीविता, अघोर नरकी पडेन आता. मज तारी सोमनाथा दीननाथा दयाला. मी तव घोर पाप केले, साध्वी लागी व्यर्थ छळिले.
कुंभी पाक नरकी गेले देयासी या मी माझ्या. अहो देवा सोमनाथा काय करू मी तत्वता. कोटी अपराध करिता नाही भ्यालो मजतारी. ऐसी प्रार्थित चाले भारी दिन साठ लागले तरी. मग तो आला पुले घरी मध्यरात्री समयासी. हो मालाबाई सती गेली होती पूजेप्रती. मागे आला तिचा पती. आई बाप भेटत असे आई बाप विचारती त्यासी. कोठे गेला होतास वनासी. झाले वर्तमान सांगे त्यासी. व्यर्थ साध्वीसी गांजिले तितक्यात मालू घरी जाऊन. झाले जे जे वर्तमान पती शुश्रुरास निवेदून. सांगती झाली ते दवा मालू वाक्य पडता कानी. प्रताराने सर्व लोक जमवूनी सांगितल्या ठिकाणी खणोनी. पाहिले तात्काळ दृष्टीने तो साळून खावा लुकामय असे. जणू द्वादश रवीचे तेज दिसे. पाहता कुंभांड्याची तोंडे हिरुमुसे. दिसो लागली तात्काळ कित्येक करीत होते चेष्टा. मालुकात करी नित्य वटवटा. नयनी पाता आनंद मोठा वाटू लागला जनासी. मिळवून या ग्रामजन शक्यनुसार द्रव्य देऊन. शिवालय बांधिले प्रीतीने सोरटी सोमेश्वराचे. देऊळ बांधिले गवळ्यांनी नवे भपकेदार करणी. केली लहान साधी बांधणी प्राचीन व द्वापार युगात. तट असोनिया भोवती बारवा 2 पाण्याने डबाबती. एकीस तीर्थ नाव देती एक जगोपचारी असे. जया देती तीर्थ नाव तेथे नाथांचे भुजंगरूपी वास्तव. कोणी न करती स्नानाधिक व्यवसाय तीर्थप्रसाद जाणोनी. तटवरवा सहित शिवालय बांधले द्वापारात. द्वापारी मानव उंच होते लघु कैसे बांधिले. असे लोक आणतील म्हणे लहान थोर अवतार घेत चक्रपाणी. त्यांचे सर्व पृथ्वीगिरी व पाषाणी. लहान थोर होता ती असो या पुढे कथन. शिवालय झाले संपूर्ण मग देव शांती करोन. सोमनाथा पूजिताती मालाबाई पतीसहित. आनंद शिवासी पूजित पूजा संपला शिवालयात. गुप्त झाली मालाई जन म्हणती गुप्त झाली. शंकरे विमानी बैसवली कैलासी नेऊन ठेवली. आनंदी सुख भोगीतसे मालू जेथे गुप्त झाली. त्या ठिकाणी मूर्ती सापली. जन हो तुम्ही पहावे सकळी. अद्यापित हे स्थानी असे. मालू गुप्त झाल्यावरी तिचा पती शोक करी. देवा ताटातूट झाली खरी. काय करू सोमनाथा माझी अंदाची काठी पाही. बुडाली असे कर्मडोही ती कोण काढील लवलाई. तुम्हा वेण सोमनाथा पोपट जोडोनी फोड. माझी मैना नेली जाण आता द्यावा वाटतो प्राण. सोमेश्वरा काय करू ती जमी दिला त्रास भारी. म्हणून गेली कैलासपुरी आता कोण धरणीवरी. सांगा मज सोमनाथा. ऐसे माधू गवळी बोलोन घेत वक्षस्थळ बडवोन. दोन्ही नेत्र वाहे जीवन आकांत फार करीतसे. अहो देवा शिवशंकरा करुणा करा अर्पणावरा. याचकावरी कृपा करा अपराधी तारावे. ऐसे तो म्हणत म्हणत धरणीवरी मूर्छित पडत. तया मूर्छित सोमनाथ सांगते झाले तयासी. आता शोक करू नको फार मालू उद्धरून गेली वर. तुझे सेवेत पडले अंतर म्हणून सेवा करी आता. मग तो मूर्छा सावरून सोमेश्वरासी केले नमन. मग एकनिष्ठा सेवा करून अंतरी भाव ठेवीतसे. सेवा करिता बहुत दिन सोमेश्वर झाले प्रसन्न. सकळ कुटुंबासहित जाण उद्धार केला तयाचा. त्याचे मागे दिवस बहुत होता खोमणा सेवा करीत. संतोषोनी गिरिजानाथ उद्धार केला तयाचा. मग उद्धाराचे वेळी संतोषेनी चंद्रमौळी. कोमण्यास म्हणे तुझ भाक दिली ती चालवीन तुझ वंशी. योगादी मास संवत्सर प्रतिवर्षी सरता श्रावणी सोमवार. आडवा जाईन निर्धार मान तुझे वंशी चालवीन. कोंबण्याचे वंश आहे जाण अद्यापी चालत आहे मान. मागे सांगितल्याप्रमाणे देव आडवे जाती तया. ऐसी द्वापाराची कथा जाण येथपर्यंत झाली संपूर्ण. पुढे मालूच्या वराप्रमाणे देव कैसे वर्तताती. देव वर्तती कैशा नेमा आणि शिवालयाचा महिमा. तेची आता सांगतो तुम्हा सावध श्रोते ऐकावे. शंकराची स्थाने ठिकठिकाणी झाली असती स्मशान पाहुनी. अथवा गिरिकंदरी घोरवणी दिसती भणभणीत मसवावे. तैसे हे नवे स्थान पाहता होय समाधान. दुष्टपातकी यांची मने शुद्ध होती तात्काळ.
ऐकोनी स्थळाचे महिमान फक्त येती कामना धरून इच्छिली इच्छा करी पूर्ण सोमेश्वर तयाची अन्यस्थानी असती देव आणि विशाल देवालय पण पाहिले नाही आश्चर्य कवण काळी ठगवणे ठाई ते वर्तितावर नव्हेना पाहिल्या विना कळेना चमत्कार सृष्टीवरीत जाणा कवळणीच्या प्रसादे आश्चर्य हे तेथ सोमनाथ क्रीडताती सदोदित सर्परूपे आनंदित क्षांती क्षमे सहित प्रसंगी वेळी निगती देव रूपे धरोनी अनंत स्वभावे रंगाकृती नसे ठाव नैमित्तिक जीवा नसेची एखादे वेळी एक जीवा दुसरे वेळी दोन जीवा ऐसा चमत्कार सदोदित पहावा तो मन विस्मयित होय एकेकाळी तीर्थातळी एकेकाळी वृक्षमुळी एकेकाळी निगती देवळी सर्परूपी सोमेश्वर हे प्रत्यक्ष पाहिल्या वाचून भक्तजनांचे न वसे स्थान याकरिता ते स्थानी जाऊन पाहावे सर्परूपे महाराज ठेवली असता भक्ती सोमनाथ त्वरित भेट देती इच्छिली इच्छा पूर्ण करती मालूबाईच्या वराने सर्परूपे निगती देव ते भक्तांशी कैसे ओळखावे त्याचे मस्तकी कुऱ्हाडीचा घाव त्याची सोमनाथ जाणावे गावत मस्तकी दिसेल निशाणी भक्त घ्यावे तात्काळ उचलोनी संशय न धरावा अंतःकरणी हेची सोमनाथ म्हणून या भुजंगरूपे सोमनाथ निगती अज्ञान बालके उचलोनी घेती तयाचे अंगावरी आनंदे गिरती नोहे असत्य जाणीजे भक्त घेते उचलोनी नडिवाळपणे सर्व विसरोनी शुद्ध अंतःकरणे ध्यान लावून षडोपचारे पूजिती विधीपूर्वक पूजा करोनी भस्मादिक उदक गंध भेल वाहोनी शर्करा दुग्ध दग्ध पावजोनी रमवाळतात महाराज उच्छिष्ट शेष राहिले असता अमृताची लाजते भक्तार्था म्हणून प्राशिती सर्वजन तत्वता परिबाधानो हे कदाकाळी त्यांची करुणी आरती सर्वजन दर्शन घेती चाफ्याचे आळी सोडून देती ऐसी रहाटी नित्यसे मालूबाईच्या वराप्रमाणे ते अद्याप वर्तती जाण भक्तगण पावे तेथे जाऊन असत्य नो हे कल्पांती फक्त ते स्थानी गेल्यावर पूजेचा कैसा आहे प्रकार हे सांगतो आता सत्वर तेची श्रोती ऐकावे प्रथम पूजा नंदीची दुसरी करी गणपतीची तिसरी सोमनाथाची चौथी मालू चंडिके सहित पाचवी पूजा भैरवाची सहावी करावी तुळशीची सातवी बारवे वरील कोंबण्याची आठवी शेषासहित ते नववी पूजा मारुतीची नजिक 10वी पतिव्रतेची 11वी धर्मशाळेतील गणपतीची 12वी धुनी सहित ते या क्रमे करुणी पूजन सोमसूत्री प्रदक्षिणा करून मग घ्यावे शिवदर्शन स्थिरचित्त करोनिया भक्ती करावी अहर्निशी एक भुक्त असावे नियमासी ऐसे आचरोनी मानसी सोमेश्वर भजावा ऐसा नियम करून हे आख्यान करावे पठण मग मालूच्या वराप्रमाणे सर्व संकटे नासती हे महात्म्य प्राचोन प्रचिती पावी नेम करून उगीच व्यर्थ निंदल्या जाण अल्पायुषी व्हाल तुम्ही परिबळेच लावून या दोष निंदोन जो जा मोडील हरुष विकल्पपंथी मिरविता जगास होईल नाश तयाचा आणि कवाणी जाईल जळून नरकी पडेल 7 जन्म जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो जरी निंदाल या ग्रंथाला तरी प्रपंचात पडेल घाला किडे पडतील त्यांच्या मुखाला सोमनाथ क्रोधाने हे आख्यान जे नित्यवचती त्यांची पिशाच ग्रहबिडान बदती आणि सर्वापासून पिडान होती सोमेश्वर कृपेने ही कथा जयाचे घरी वाचिते नित्य प्रेमवरी स्त्रिया पुत्रयुक्त नांदेल तरी सोमनाथ प्रसादे रोग नाही तया भुवनी दारिद्र्य जाईल निघोनी सोमनाथ कृपे करोनी सकळ इच्छा पूर्ण होती ऐसी ही पुण्य पावन कथा भक्तीने नित्य पठण करता सायास विशेष न होता त्वरित लाभ देईल माझी खात्री झाली पूर्ण मज मूढ मुखे वदविले कथन करिता भक्तजनी तय साई जाऊन भजावे सोमनाथा सकळ जना माझी विनंती तुम्ही जात ये सानाप्रती करुणी घ्यावी उद्धार गती सोमनाथ कृपेने कलियुगी उपाय तरण्यासी त्याने जावे सोमनाथापाशी तात्काळ कळून येईल तयासी सोमनाथ कृपे
कृपेने कलियुगी जागृत स्नान मनुष्य बोलती एका मागून लागून तैसे सोमनाथ स्वप्नी प्रगटून मन इच्छा त्याची पुरवी तुम्ही श्रोते सकळ जन सावध व्हा तत्वर जाण बसू नका डोळे झाकून मजा बजा सोमनाथा भक्तजन जाती सेवा करण्यासी रीते नाही दवडिले त्यासी जैशी इच्छा असेल मानसी तैसी पुरवील सोमनाथा मात्र भावार्थ धरून सेवा करा प्रेम करून मग प्रचिती येईल जाण सोमनाथ कृपेने सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय नित्य वाचिला ग्रंथ हा आता ऐका हो माझे बोला महात्म्य ग्रंथ सोमनाथ बोलिला तये आज्ञेने मी लिहिला सोमेश्वर कृपेने मी लिहिले नाही काही पदरचे घातले नाही जैसी आज्ञा तैसी लिखाई केली श्रुती जाणावे पाटील आबा नागोजीराव जिल्हा सातारा तालुका खटाव मुक्काम आंबवडे हा गाव येथेची ग्रंथ लिहिला असे शके 1836 आनंद नाम संवत्सरास विजयादशमी अश्विन मास सोमवारी ग्रंथ संपविला आता नमितो सोमेश्वरा माझे हृदय धरावी धारा याची मागितो दातारा शरणागत होऊन या देवा तुम्ही सुरटी सोमनाथ पतिव्रता मालुबाई विख्यात तिने आणले तुम्हा येत करंजे ग्रामी दयाळूबा तिची दृढ भक्ती पाहून देवा द्रवले तुमचे मन आला ती प्रेमे धावून करंजे ग्रामी सोमनाथ 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 मुखे जे उच्चारिती नित्य हरके त्यांची सर्वही पातके अशपावती तात्काळ परमपवित्र करंजे ग्राम तेथे प्रगटले भक्तकाम कल्पद्रुम सोमनाथ विश्रामधाम भक्तजना आधार या क्षेत्रीचे दर्शना जाती त्यांची त्रिविधताप निवारी गौरीपती त्यासी देऊन परमशांती अंती निजपती नेतसे सोमनाथ कृपे करून हा ग्रंथ लिहिला माप्यामराने त्याचे जो नित्य करील पठण त्यासी सोमनाथ उद्धरी जय जयाजी पंचवदना विश्वंभरा कर्ममोचना भक्तवत्सला दयाघना कृपा असो द्या महाराजा देवा कृषी क्षुदंड लाविती त्यासी पाणी उलंद देती त्याकरे एरंड वाचती तैसे मज वाचावी सोमनाथा माझे गुरु दयागण गणपती नाम त्याचे जाण गोंदवले गामी अवतीर्ण झाले असती महाराज यांच्या कृपेने हा ग्रंथ मज पामरा मुखे समस्त वदला गेला यथार्थ सांगतसे श्रोतिया सद्गुरुसी चित्ती धरुनी कुलदैवत ज्योतिर्लिंगासन मोनी ग्रंथ सपविला सोमनाथ कृपे करुनी आबा पाटील दासाने सोमनाथ तुम्हा विनवणी या ग्रंथाचे ठिकाणी प्रेम ठेवावे भक्तजनी ऐसी त्वरा करावी जय जयाजी सोमेश्वरा जगाद्युधारका जगदीश्वरा भक्तवत्सल करुणाकरा दावदायो पाळुबा जय जयाजी सोमेश्वरा जगदुद्वारका जगदीश्वरा भक्तवत्सल करुणाकरा धाव धाव दयाळुबा पंचवक्रा दशभुजा गिरिजानाथा वृषभध्वजा दयानिधी महाराजा दासा उद्धरा संवदरी भगवजन अंजानना वरपुरारी मदन दहना मृत्युंजया षड्रिपुपुदना दीनदयाया शंकरा पिनाकपाणी महादेवा जगन्नाथा देवादिदेवा पाहुनिया भक्ताची भावा दयाकरशी स्वामिया भूतळी ज्योतिर्लिंगे बारा प्रसिद्ध सती चराचरा मृक्य सोडटी सोमनाथ जगदुद्वारा प्रगटले करंजे ग्रामात त्यांचे चरणी हा ग्रंथ मी अर्पण केला यथार्थ माझा हाची मनोरथ समस्त जगात तारावे सोमनाथ ग्रंथ महात्म्य झाला एकोत्तरशित ओव्यात हे एकोत सज्जन भक्त प्रेमानंदी करोनिया श्री सोमेश्वरार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.